नमस्कार मित्रांनो, PDCC बँकेचा जो सिलेबस आहे तो क्वेश्चनच्या मार्फत PYQच्या मार्फत आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहू. आजच्या लेक्चरमध्ये GSचे जास्त क्वेश्चन घेतलेले आहे, GKचे. ठीक आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? पहिला क्वेश्चन आहे. तर ऑप्शन आहे ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ. तर चिल्का सरोवर हा खाऱ्या पाण्याचा सरोवर असतो. दोन प्रकारचे हे असतात. एक गोड पाण्याचे सरोवर आणि दुसरं असतं खाऱ्या पाण्याचे सरोवर. ठीक आहे. तर चिल्का सरोवर हा गोड पाण्याचा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे आणि हा आहे ओडिशा या राज्यामध्ये आहे. आणि जो राजस्थान आहे दुसरा नंबर, तर राजस्थानमध्ये सांबर नावाचा खाऱ्या पाण्याचा सरोवर कुठं आढळतो? सांबर. ठीक आहे. राजस्थानमध्ये सांबर हा सरोवर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणता आढळतो? तर महाराष्ट्रामध्ये लोणार. कमेंट करून सांगा मला मित्रांनो, लोणार हा कुठे आहे? हा सरोवर खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे हा पण कुठे आहे? लोणारमध्ये कुठं आहे? बीड आहे की बुलढाणा आहे की कुठं आहे? सांगा मला कमेंट करून कोणत्या जिल्ह्यात येतो हा लोणार सरोवर. आणि केरळमध्ये येतो आहे वेबनाड. हा खाऱ्या पाण्याचा सरोवर केरळमध्ये आहे. ठीक आहे. ओडिशामध्ये कोणतं आहे? चिल्का. राजस्थानमध्ये कोणतं आहे? सांबार. आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? लोणार. आणि केरळमध्ये कोणतं आहे? वेबनाड. तर लोणार हा सरोवर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर कमेंट करून सांगा मला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मेद पदार्थापासून किती % ऊर्जा मिळते? ठीक आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 10 ते 12%. सेकंड आहे 15 ते 20. थर्ड आहे 60 ते 80% आणि चौथा आहे 30. तर ॲन्सर आहे मित्रांनो 10 ते 12%. मेद म्हणजे फॅटी पदार्थ जे असतात ऑइली, याच्यापासून किती % ऊर्जा मिळते? तर 10 ते 12% ऊर्जा मानवास मिळते. ठीक आहे. 10 ते 12% फॅटपासून. ठीक आहे. तर आता कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनपासून किती मिळते ते पण बघूया. कार्बोहायड्रेटपासून किती मिळते सांगा बरं कमेंट, म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर. तर प्रोटीनपासून इथं रॉंग झालं आहे मित्रांनो. फॅटपासून 15 ते 20% ऊर्जा मिळते आणि प्रोटीन जे आहे प्रोटीनपासून 10 ते 12% ऊर्जा मिळते. आणि जे कार्बोहायड्रेट असतं त्याच्यापासून 60 ते 80% ऊर्जा मिळते. ठीक आहे. आता 1 ग्रॅमपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते ते पण बघूया. तर प्रोटीनपासून 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. किती? 4 कॅलरी. 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून पण 4 ग्रॅम कॅलरीज मिळतात. ठीक आहे. आता बघूया फॅट. तर 1 ग्रॅम फॅटपासून किती मिळते ऊर्जा? 9.3 कॅलरी ऊर्जा मिळते. 9.3 कॅलरी ऊर्जा मिळते मित्रांनो. 1 ग्रॅम फॅटपासून 9.3 कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे. तर असंच आपण संपूर्ण म्हणजे क्वेश्चन तर बघणार आहोत, पण जे खाली 4 ऑप्शन दिले मित्रांनो हे याचं डिटेल्समध्ये ॲनालिसिस करणार आहोत आणि इतर माहिती पण असंच तुम्हाला सगळे टॉपिक कवर करणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तिसरं क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या किती % प्रमाणात आहे? भारताचे किती प्रमाण आहे महाराष्ट्राचं? तर ऑप्शन आहे 7.5, दुसरा आहे 9.5, तिसरा आहे 9.36 आणि चौथा आहे 8%. तर किती आहे? ॲन्सर आहे 36.9%. ठीक आहे. हा ॲन्सर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ भारताचे प्रमाण 36.9 आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या रिलेटेड आणखी काही माहिती पाहू. तर महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आहे. 1960. ठीक आहे. आणि क्षेत्रफळ महाराष्ट्राचे किती आहे सांगा कमेंट करून. 3 लाख तर आहेच. मी तुम्हाला ऑप्शन देतो 3 लाख. समोर काय आहे सांगा कमेंट करून. 3,07,713. किती आहे? 3,07,713 हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहेत मित्रांनो. असं पण क्वेश्चन येऊ शकतं. महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1960. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचे सध्याला मुख्यमंत्री कोण आहे? उपमुख्यमंत्री कोण आहे?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? तर सध्याला देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री. ठीक आहे. उपमुख्यमंत्री कोण आहे सांगा कमेंट करून मला. आता फोर्थ क्वेश्चन बघूया. कठोर व्यंजन खालीलपैकी कोणते आहेत? तर मी मराठीचं जे लेक्चर अपलोड केलेलं आहे ते बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. आणि PDCC बँकेचं जसं म्हणजे की वेटेज जास्त आहे बँकिंगचं आणि सहकारचं, पण असं नाही की दुसऱ्या सब्जेक्टचे क्वेश्चन नाही येणार, तर दुसरे पण सब्जेक्ट बघा. ठीक आहे. आणि बँकिंगचे तर लेक्चर येईलच. तर ऑप्शन आहे आ, इ, ऊ. ठीक आहे. हा ऑप्शन आहे पहिला. तर याचा ॲन्सर आहे मित्रांनो क, च, ट, त, प. हा ॲन्सर आहे क, च, ट, त, प. आणि आ, इ, ऊ हे आहेत दीर्घस्वर. आ, इ आणि ऊ. ठीक आहे. आणि संयुक्त स्वर कोणते आहेत? ए, ओ, ओ. आणि हे जे आहेत लास्ट ऑप्शन हे अनुनासिक म्हणतात मित्रांनो. याला जे क, च, ट, त, पच्या लास्टला येतात ना यांना अनुनासिक म्हणतात. कच्या सिरीजमध्ये लास्टला कोण येतं? ड येतं. ठीक आहे. तर याला अनुनासिक म्हणतात. ओके, आय होप समजलं असेल. आणि कोणत्या टॉपिकवरती लेक्चर पाहिजेत मित्रांनो आणि काय प्रॉब्लेम आहे ते सांगा मला, म्हणजे कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि संगणकामध्ये कॉपी केलेले पेस्ट कसं करतात? हा कॅम्प्युटर जे हे आहे ना संगणक सब्जेक्ट त्याच्यावरती क्वेश्चन आलं आहे. ठीक आहे. तर Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+Z आणि Ctrl+X हा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे मित्रांनो, कारण की थोडं सोपा क्वेश्चन आहे आणि जनरल माहिती आहे मित्रांनो, सगळेच यूज करतात आजकाल. तर सांगा कमेंट करून कोणतं ॲन्सर आहे. तर ॲन्सर आहे मित्रांनो Ctrl+P हा ॲन्सर आहे. आणि Ctrl+Cचं काय करतो आपण? कॉपी करतो. ठीक आहे. Ctrl+Vनं पेस्ट करतो, कॉपी केलेलं पेस्ट. आणि Ctrl+Zनी अंडू करतो. ठीक आहे. आणि Ctrl+Xनी कट करतो. झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? 1823, 1852, 1844, 1873. तर ॲन्सर आहे मित्रांनो 1852. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852मध्ये कोणी केली आहे? जगन्नाथ शंकर शेट. ठीक आहे. जगन्नाथ शंकर शेट यांनी 1852मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली आहे. ठीक आहे. आता दुसरे जे 4 ऑप्शन दिले त्याची माहिती बघूया. तर 1823मध्ये काय झाले की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जगन्नाथ शंकर शेटनी स्थापना केली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1823मध्ये. 1844मध्ये काय झालं आहे? मानव धर्म सभा ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली. केव्हा? 1844मध्ये. दादोबा पांडुरंग तरखडकर मानव धर्म सभा. ठीक आहे. 1844. हे जे सांगतो ना खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शनमध्ये पण आणि बॉम्बे असोसिएशन पण. ठीक आहे. आता 4थं नंबरचं ऑप्शन बघूया. 1873. तर 1873मध्ये सत्यशोधक सभा स्थापना झाली आहे. कोणी केली आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक सभाची स्थापना 1873मध्ये केली आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॅक्टरी ॲक्ट केव्हाचा आहे? पहिला फॅक्टरी ॲक्ट केव्हाचा आहे? तर खाली झाले ते. ठीक आहे. 1892, 1881. तर ॲन्सर आहे पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881. आणि दुसरा फॅक्टरी ॲक्ट कोणता आहे? 1892मध्ये दुसरा फॅक्टरी ॲक्ट आहे. ठीक आहे. आणि 1911मध्ये तिसरा फॅक्टरी ॲक्ट आहे आणि 1948मध्ये हा चौथा फॅक्टरी ॲक्ट आहे. ठीक आहे. आता समोर बघूया आणि रिस्पॉन्स देत जा मित्रांनो. लाईक सबस्क्राईब करत जा, तुमच्या मित्रांना शेअर करत जा. ठीक आहे. वनस्पतीची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली आहे? आता हा झालं विज्ञानचा क्वेश्चन आहे हा. तर ॲन्सर आहे मित्रांनो याचं बोमन्स होकर. वनस्पतीची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? बोमन्स होकर. तर ऑप्शनमध्ये मॉरिस आहे. यांना शेवाळाचे जनक असे म्हणतात. कोणाला? मॉरिस यांना. ठीक आहे. आणि लायनर
हा जो सेकंड ऑप्शन आहे यांना फायकोलॉजी म्हणजे फायकोलॉजीचा जनक म्हणतात. आणि फायकोलॉजी म्हणजे काय आहे, जे शास्त्रज्ञ शैवालाचा अभ्यास करतात त्यांना फायकोलॉजी असं म्हणतात. आणि फायकोलॉजीचे म्हणजे शैवालाचे जनक कोण आहे, तर लायनर आहे. ठीक आहे. आणि आता लास्टचा ऑप्शन आहे एचर. तर एचरने दोन उपसृष्टी मानली त्यांनी सिद्धांतामध्ये त्यांच्या, एक बीजपत्री, एक अबीजपत्री. ठीक आहे. बीजपत्री, दुसरा आहे अबीजपत्री, असे 2 सिद्धांत मांडले. आता बीजपत्रीमध्ये म्हणजे सपुष्प आणि अपुष्प असे पण त्यांना म्हणतात. ठीक आहे. अपुष्प, बीजपत्री म्हणजे अपुष्प आणि अबीजपत्री म्हणजे सपुष्प. ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणते येते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ठीक आहे, बीजपत्रीमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उकर रोज किती लिटर द्रव स्त्रावतो? जो किडनी आहे ना मानवाची, ती एका दिवसात किती लिटर द्रव स्त्रावतात. आणि याच्या द्रावामध्ये काय काय असतं, युरिया वगैरे असतं म्हणजे. ठीक आहे, युरिनमध्ये. तर 125 लिटर ते 170 लिटर द्रव, 170. आणि दुसरा ऑप्शन आहे 115 ते 155. आणि तिसरं 40 ते 45. ॲन्सर आहे मित्रांनो 180 लिटर एका दिवसात किडनी द्रव स्त्रावते. ठीक आहे. आणि 125 ml प्रत्येक तासाला. ठीक आहे. 125 ml प्रति मिनिट द्रव स्त्रावते. ठीक आहे. एका मिनिटाला किती, 125 ml. आणि एका दिवसात किती, 180 लिटर. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये 125 तर झालं आहे. आणि 1 ते 2 लिटर मूत्र किडनी स्त्रावते एका दिवसात. ठीक आहे. 1 ते 2 लिटर प्रतिदिन मूत्र तयार होते समजा किडनीद्वारे. आणि मूत्राचा pH किती असतो मित्रांनो, pH 6 असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हे बेसिक आहे आणि याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे मित्रांनो. आता सेकंड क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे? तर मला लांबी सांगा तुम्ही. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची लांबी किती आहे ते कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर फर्स्ट हा ऑप्शन आहे 900, 1600 ते 1600 आणि 600. ठीक आहे मित्रांनो. तर जे मी लांबी विचारली आहे ना ते ऑप्शनमध्ये पण आहे. आणि तुम्हाला खरंच माहिती असेल तर डायरेक्ट क्लिक व्हायला पाहिजे. तर उंची किती आहे मित्रांनो? ठीक आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची आहे 900 ते 1600. आणि उत्तर दक्षिण किती आहे सांगा? 1600. ठीक आहे. उत्तरेस तेरेखोल नदीपासून ते खाली किती, कन्याकुमारीपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत किती लांबी आहे? 1600. आणि पूर्व घाटाचे, जे महाराष्ट्राच्या पूर्वेला पूर्व घाट आहे त्याची सरासरी उंची किती आहे? 600 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कळसूबाई शिखरांची उंची किती आहे? तर हा आपण जिओग्राफीचं काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जास्त करून जीएसचेच घेतलेले याच्यामध्ये. ठीक आहे. तर कळसूबाई शिखराची उंची आहे मित्रांनो 1646. आणि 438 कोणत्या शिखराची आहे? महाबळेश्वर. 438 कुठे आहे महाबळेश्वर? सातारा. महाबळेश्वराची लांबी उंची किती आहे? 1438. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात येतो? सातारा. आणि कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात येतो सांगा तुम्ही कमेंट करून. ठीक आहे. आणि 1424 जो आहे ना तो हरिश्चंद्र गडाची उंची आहे 1424. आणि हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये येतो. ठीक आहे. आणि फर्स्ट जो ऑप्शन आहे ना तो पण बघूया. 1567 हा साल्हेर शिखराची उंची आहे 1567. आणि साल्हेर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? नाशिक या जिल्ह्यात साल्हेर हा शिखर येतो. आणि त्याची उंची आहे 1567. आणि कळसूबाईची 1646. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो.
लवकरच दुसरे व्हिडिओज येतील आपल्या चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण जे GS मार्फत PYQ मार्फत जे क्वेश्चन घेतो याचा तुम्हाला म्हणजे भरपूर म्हणजे फायदा होईल एक्झामला. ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.